आत्ताच 2 मिनिटं बसलो बघ बाई. तेवढ्यात तुझा फोन येला. काय नाही, रात्री आणि दोस्तासनं पार्टी दिल्यानी त्या 8 जणांचं स्वयंपाक करून हे करी सक म्हटल्या 12:30 वाजले. आज सकाळी ही गडबड गडबड पोरांची कामं. काय करतीस, काय निवेद झालं सोड बाई ते. हम्म. हा, ये की मालू. काय नाही, ती बाजूची मालू येले. नंतर करतो गे. हा हा हा, ठेव. कल काय स्पेशल होतं का काय गे? बिर्याणीची वास आमच्या घराकडे येई. काय करतीस मालू? रात्री लई वेळ झाला. त्यांच्या कामावरचे दोस्त येले. त्यांचा स्वयंपाक करीस का फिरे झालं माझ. पनीर करलो, बिर्याणी करलो, 65 करलो, त्यात मध्ये आणि भाकऱ्या करलो 25. काय नको झालं गे बाई. आणि त्यासनं वाढून लावून दिस का म्हटलं 12:30 वाजले माझ. काय करतीस? रात्री कसं आठवण येईल माझी तूच? आणि नाही तेव्हा भाजी आवड नाही की तूच तेव्हा धर मालू. ही गुण जा भाजी उरले म्हणतीस आहे. आणि पेशर झालं तर बलवण असं आहे. बरी आहेस नी? तूच कसं विसऱ्यान मालू. त्यासनं वाढूच्या आधी तुझीच आठवण इली माझ. खरं काय करतीस? 12 वाजून गेले. आणि विचारायला फोन तर करू का काय म्हणून. आणि मनात म्हटलो लईच वेळ झालाय, कसं फोन लावणार. म्हटलो नी राही नाही म्हणून ठेवलोच तिकडी. 12 वाजले म्हणून काय झालं? तो का लई टाइम झाला? आम्ही सगळी टीव्हीच बघित बसलो. जरा दरवाजा वाजुकलीस का नाही टापन बाहेर येतो मी या. शपथ घे मालू, शपथ. तूच खोटं बोलते मी या. आगे सगळे हात पाय सगळे मोडून येले माझे रात्री. ते सगळं करी सक. काय करतीस आहे? गप झोपून टाकलो मी या. परवा तापान फनफनी मी या. आणि सकाळचं खीर करलो. तसल्या तापात बी तुझी आठवण येली गे माझ. पहिला खीर दिलो तुझ. आणि नंतर डॉक्टरकडे गेलो मी या. ते तर जाणीव पाहिजे तुझ. राहून दे गे बाई. आता पुढच्या वेळेस नका तसं कर ना. ह्या वेळेस एवढं समजून घे. आता काय करणार. बिर्याणी ती या करलीस काय गे? लईच वास सुटली बाई. उली दूधच होतीस. सांगितलो की आता गडबड झाली म्हणून. काय सारखं सारखं तेच सांगू तूच. राहून देत गे बाई. तुमचे कपडे सगळे घरावर पडवल्यात आमच्या. घेऊन जाते म्हणून सांगू शल्लो मी या. हो हो, घेऊन जातो गे. कपड्यांचं तर निमित्त ते. ती या बिर्याणी उरले का बघू शल्लीस.